Namaskar. Today we are going to see the remaining points of first chapter. Those are entropy and channel capacity and the effect of noise on the channel capacity. So, in order to understand these 3 points, we must understand what we mean by information. The formal definition of information is that it is data that has been processed in such a way as to be meaningful to the person who receives it. Information ही अशी माहिती आहे की जी प्रोसेस करून समोरच्याला अर्थपूर्ण वाटेल अशा पद्धतीने पोचणं, ही त्याची लिखित व्याख्या आहे. आणि कोणी जर विचारलं व्हॉट इज इन्फॉर्मेशन, तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की इट इज एनिथिंग दॅट इज कम्युनिकेटेड. जी पण गोष्ट कम्युनिकेट होईल म्हणजे काय, एकापासून दुसऱ्याकडे जाईल आणि मिनिंगफुल पद्धतीने, रिलायबली, दॅट इज कॉल्ड एज इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन इज द सोर्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम, वेदर इट इज ॲनालॉग ऑर डिजिटल. आता इन्फॉर्मेशन ती ॲनालॉग असू शकते किंवा डिजिटल असू शकते. इन्फॉर्मेशनशी संबंधित जी काही एक ब्रांच किंवा अभ्यासाची शाखा निर्माण झालेली आहे त्याला इन्फॉर्मेशन थिअरी असं म्हणतात. इट इज अ मॅथमॅटिकल अप्रोच टू द स्टडी ऑफ कोडिंग ऑफ इन्फॉर्मेशन अलॉंग विथ द क्वांटिफिकेशन, स्टोरेज अँड कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. ही अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये माहितीचं कोडिंग केलं जातं, किती माहिती आहे मेजर केली जाते, क्वांटिफिकेशन, त्याची स्टोरेज म्हणजे सेव्ह करून ठेवलं जातं आणि त्याचं प्रत्यक्ष कम्युनिकेशन होतं. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कशाच्या आधारे सेव्ह केली जाते किंवा त्याच्या बेसिक युनिटला काय म्हणतात. An information source may be viewed as an object which produces an event, the outcome of which is selected at random according to probability distribution. इन्फॉर्मेशन सोर्स हा आपण असं बघितलं पाहिजे त्याच्याकडे की जो सतत काही ना काही घटना निर्माण करतोय आणि त्या रँडमली आहेत, त्याच्या प्रोबॅबिलिटीच्या नियमाप्रमाणे त्या घटना निर्माण होत असतील. अ सेट ऑफ सोर्स सिम्बॉल्स इज कॉल्ड सोर्स अल्फाबेट and the elements of the set are called symbols or letter. आता या घटनेमधला प्रत्येक एक छोटं युनिट जे आहे त्याला सिम्बॉल असं म्हटलेलं आहे. कारण ही घटना घडली की त्या घटनेचं जे डिस्क्रिप्शन होणार त्याला इन्फॉर्मेशन असं म्हणणार. आता ते डिस्क्रिप्शन आपण क्वांटिफाय करायला गेलो, त्याला जर आपण काही ना काही किती अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन या घटनेतनं मिळाली हे सांगायचं असेल तर आपल्याला त्याला काही ना काही सिम्बॉलिकली त्याला रिप्रेझेंट केलं पाहिजे. म्हणून त्यातल्या सगळ्यात छोट्या युनिटला ज्याच्या आधारे इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट केली जाते त्याला सिम्बॉल असं म्हणतात. आणि सगळ्यात लहान सिम्बॉल बिट आहे. बिटमध्ये 0 आणि 1 असे दोनच गोष्टी आहेत. त्यामुळे अशी एखादी घटना असेल की ज्याच्यामध्ये 2च शक्यता आहे, त्यावेळी आपण बिट ॲज अ सिम्बॉल वापरतो. इन्फॉर्मेशन कंटेंट ऑफ अ डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स. मेमरीलेस सोर्स याचा अर्थ काय की ज्या सोर्समधनं येणारी इन्फॉर्मेशन ही त्याच्या प्रिव्हियस इन्फॉर्मेशनवर अवलंबून नाही. इफ द इन्फॉर्मेशन प्रोड्यूस्ड बाय इन्फॉर्मेशन सोर्स डिपेंड्स ऑन द प्रिव्हियस इन्फॉर्मेशन्स देन दॅट पर्टिक्युलर सोर्स शुड हॅव मेमरी. कारण ज्या घडलेल्या घटना आहेत त्या सेव्ह करण्यासाठी मेमरी लागणार. पण अशी मेमरी नसलेला जो सोर्स आहे त्याला डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स असं म्हटलेलं आहे. द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कंटेन्ड इन ॲन इव्हेंट इज क्लोजली रिलेटेड टू धिस अनसर्टनिटी. आणि त्यामुळे अशा निर्माण होणाऱ्या घटना ह्या अनसर्टनिटीवर अवलंबून आहेत. अ मॅथमॅटिकल मेजर ऑफ इन्फॉर्मेशन शुड बी फंक्शन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ द आउटकम. आता ही इन्फॉर्मेशन किती आहे त्याचं मेजर जे आहे, मॅथमॅटिकल मेजर, हे कशावर अवलंबून आहे तर त्या इन्फॉर्मेशनचं आउटकमची प्रोबॅबिलिटी त्याच्यावर त्याचं मेजर अवलंबून आहे. आणि त्याने महत्त्वाच्या 2 गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. द वन इज इन्फॉर्मेशन शुड बी प्रपोर्शनल टू द अनसर्टनिटी ऑफ ॲन आउटकम.
इन्फॉर्मेशन कंटेंट इन अन इंडिपेंडंट आउटकम शुड ॲड अप. म्हणजे आता वेगवेगळ्या सोर्सेसपासनं इंडिपेंडंट इन्फॉर्मेशन सोर्सेस असतील तर त्यांची माहिती ही एकत्रितपणे बेरीज करून काढली पाहिजे. आणि पहिला मुद्दा काय आहे तर इन्फॉर्मेशन शुड बी प्रपोर्शनल टू द अनसर्टनिटी. म्हणजे एखादी घटना ही जितकी अचानक येणारी आहे, अनसर्टन आहे, तेवढी त्यामध्ये माहिती जास्त. आता आपल्या संजीव शर्माच्या पुस्तकामध्ये एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. सपोज कन्सिडर यू आर प्लॅनिंग अ टूर ऑफ अ सिटी, ओके, वेअर रेनफॉल इज व्हेरी रेअर. आता तिथे रेनफॉल खूप कमी आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणून तिथे टूर अरेंज करताय. टू नो अबाउट द वेदर फोरकास्ट यू कॉल वेदर ब्युरो अँड मे रिसीव्ह वन ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला तिथलं नेमकं वातावरण कसं आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही तिथे कॉल केला आणि त्यांनी तुम्हाला 3 प्रकारची माहिती दिली. समजा द फर्स्ट इन्फॉर्मेशन इज इट वुड बी हॉट अँड सनी. पहिली इन्फॉर्मेशन आहे इट वुड बी हॉट अँड सनी. दुसरी इन्फॉर्मेशन आहे देअर वुड बी स्कॅटर्ड रेन. अँड द थर्ड इन्फॉर्मेशन इज देअर वुड बी अ सायक्लोन विथ थंडरस्टॉर्म. आता 3 प्रकारची माहिती तुम्हाला मिळाली. पहिली जी माहिती आहे इट वुड बी हॉट अँड सनी. मुळामध्ये तुम्ही अशा शहरात जात आहात की जिथे रेनफॉल खूप कमी आहे, उन्हाळ्यात जात आहे, तर त्यामुळे तिथे हॉट म्हणजे उष्णता असेल आणि साधारणपणे सूर्यप्रकाशयुक्त वातावरण असेल, अशी पहिली माहिती आहे. आता जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तीच माहिती आपल्याला जर मिळाली तर यामध्ये इन्फॉर्मेशन कंटेंट खूप कमी आहे. देअर वुड बी स्कॅटर्ड रेन. आता ज्या ठिकाणी रेनफॉल खूप कमी आहे अशा ठिकाणी जर थोडा भुरभुरता पाऊस येणार असेल तर ही जरा महत्त्वाची माहिती मिळाली आपल्याला. त्यामुळे सेकंड स्टेटमेंटमध्ये इन्फॉर्मेशन कंटेंट जास्त आहे. आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे देअर वुड बी अ सायक्लोन विथ थंडरस्टॉर्म, म्हणजे वादळ येणार आहे आणि थंडरस्टॉर्मसह वादळ येणार आहेत. याचा अर्थ ही जी माहिती आहे ही खूप रेअरेस्ट आहे, त्यामुळे ही सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन देणारं माहिती आहे. तर अशा प्रकारे जी घटना कमीत कमी वेळा घडणार आहे, म्हणजे ज्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी आहे, तिथनं आपल्याला इन्फॉर्मेशन सगळ्यात जास्त मिळते. हा महत्त्वाचा मुद्दा या क्षणी आपण लक्षात ठेवूया. आता एखाद्या सिम्बॉलवरून किती इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यासाठी नॅचरली आपल्याला प्रॉबॅबिलिटी वापरावी लागणार आहे. सो लेट अस कन्सिडर अ डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स डिनोटेड बाय एक्स. एक्स हा सोर्स आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कोणते कोणते सिम्बॉल्स किंवा अल्फाबेट्स मिळत आहेत, x1, x2 अप टू m. ओके, सो x1 रिप्रेझेंट वन इन्फॉर्मेशन, x2 रिप्रेझेंट अदर इन्फॉर्मेशन, हे त्याचे सिम्बॉल्स आहेत. द इन्फॉर्मेशन कंटेंट ऑफ अ सिम्बॉल xi डिनोटेड बाय I ऑफ xi इज डिफाइंड बाय log to the base b 1 upon p of xi. आता 1 upon p of xi कशासाठी आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ xi, म्हणजे xi ही घटना घडण्यासाठीची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आहे p of xi. आता ही प्रोबॅबिलिटी जेवढी कमी तेवढी इन्फॉर्मेशन जास्त असली पाहिजे, म्हणून त्याला डिनॉमिनेटरमध्ये टाकलं आहे आणि त्याचा लॉग घेतलेला आहे आणि तो बेस टू द बी घेतलेला आहे. बेस टू द बी काय इंडिकेट करतो? बी इंडिकेट करतो की नंबर ऑफ बिट्स किती सिम्बॉलसाठी वापरलेले आहेत किंवा नंबर ऑफ लेव्हल्स किती आहेत, दॅट इज इंडिकेटेड बाय बी. आता 1 upon pxi म्हणजे pxi जर न्यूमरेटरमध्ये गेला तर p ऑफ xi रेस टू -1 होणार आणि तो -1 जर आपण लॉगच्या आधी घेतला सो इट विल बिकम मायनस लॉग टू द बेस b ऑफ p ऑफ xi. फॉर एनी 2 इंडिपेंडंट सोर्सेस ही इन्फॉर्मेशन ॲडिटिव्ह असेल. सो i प्लस ij इज इक्वल टू ij, म्हणजे दोघांची पण प्रोबॅबिलिटीनुसार त्याची बेरीज होईल इन्फॉर्मेशनची. अशा प्रकारे एखाद्या सिम्बॉलमधनं इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवता येते. आता याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत बघा. नोट दॅट इन्फॉर्मेशन xi म्हणजे xi या सिम्बॉलमुळे मिळणारी इन्फॉर्मेशन खालील प्रॉपर्टी फॉलो करणारी असली पाहिजे. पहिली गोष्ट, जर त्याची प्रोबॅबिलिटी 1 असेल तर इन्फॉर्मेशन 0. प्रोबॅबिलिटी 1 याचा अर्थ काय? ती घटना रोजच घडती आहे तर त्यातनं काहीच माहिती मिळणार नाही. जी घटना अचानक घडते त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते असा त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन ही 0 किंवा 0पेक्षा जास्त असू शकते, निगेटिव्ह असू शकत नाही.
Third thing is that I of xi is greater than I of xj if probability of xi is less than probability of xj. हेच सांगितलं मी, ज्याची probability लहान त्यातनं मिळणारी माहिती जास्त. आणि दोन जर इंडिपेंडंट सोर्सेस असतील किंवा सिम्बॉल्स असतील तर त्यांच्या माहितीची बेरीज होते. आता या इन्फॉर्मेशनचं जे युनिट आहे ते बीट असेल जर b इज इक्वल टू 2 असेल तर, आणि b इज इक्वल टू 10 असेल तर ते त्याप्रमाणे बदलेल. पण युजली आपण युनिट त्याचं बीट असंच म्हणतो. म्हणून युनिट ऑफ I ऑफ x इज इक्वल टू युनिट ऑफ Ix इज द बीट इफ b इज 2, हार्टले और डेसिट इफ b इज 10 अँड नॅचरल इफ b इज इक्वल टू e. आणि आता e आणि लॉग टू द बेस 2 आणि लॉग टू द बेस e याचा संबंध पण इथे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेला आहे. आता आपण जाऊया एंट्रॉपीकडे. एंट्रॉपी म्हणजे ॲव्हरेज इन्फॉर्मेशन. एखाद्या सिम्बॉलकडनं किंवा सोर्सकडनं जी मिळणारी इन्फॉर्मेशन आहे ती कमी जास्त होत असेल, म्हणून सामान्यपणे एका विशिष्ट वेळेमध्ये ॲव्हरेज इन्फॉर्मेशन किती मिळाली हे सांगण्याचं मोजमाप म्हणजे एंट्रॉपी. Entropy is a measure of uncertainty in a random variable. Entropy H of discrete random variable x is a measure of amount of uncertainty associated with the value x. म्हणजे H of x ही त्याची झाली एंट्रॉपी. द सोर्स, त्याच्यासाठी आपण दोन गोष्टी ॲझ्युम केल्या आहेत. सोर्स स्टेशनरी आहे त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी ही कॉन्स्टंट राहणार वेळ बदलली तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्सेसिव्ह सिम्बॉल्स आर स्टॅटिस्टिकली इंडिपेंडंट अँड कम फ्रॉम द सोर्स ॲट अन ॲव्हरेज रेट आर. आर या रेटनुसार ते सिम्बॉल्स येत आहेत. तर आर या रेटने जर येत असतील तर त्याच्याकडनं मिळणारी आपल्याला इन्फॉर्मेशन ही त्याचा जो रेट आहे तो पण कॅल्क्युलेट कसा केला जातो बघा. आता द क्वांटिटी एच ऑफ एक्स इज द एंट्रॉपी ऑफ द सोर्स एक्स. इट इज अ मेजर ऑफ ॲव्हरेज इन्फॉर्मेशन कंटेंट. हेच मी आत्ता सांगितलं. आता ही कॅल्क्युलेट करण्यासाठी खाली दिलेलं आहे बघा एक्सप्लेनेशन आणि गणित आपलं इक्वेशन दिलेलं आहे. एच ऑफ एक्स इज इक्वल टू एंट्रॉपी ऑफ आय ऑफ एक्स आय. म्हणजे इन्फॉर्मेशन सोर्स ज्याच्यामध्ये x1 x2 अप टू m पर्यंत आहेत त्या सगळ्यांची मिळून ॲव्हरेज जर आपण काढलं तर ते एंट्रॉपी होणार, एच ऑफ एक्स होणार. मग त्याचं जे गणित दिलेलं आहे ते आहे मायनस summation of probability of xi into log of p of xi to the base 2 आणि मग where I runs from 1 to m समजा. अशा पद्धतीने त्याची एंट्रॉपी कॅल्क्युलेट केली जाते. एंट्रॉपी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय आहे, त्या xi प्रोबॅबिलिटी गुणिले लॉग ऑफ pxi आणि बाहेर मायनस साईन. आता मायनस साईन गुणिले लॉग ऑफ pxi हे काय आहे, ही आहे इन्फॉर्मेशन आणि त्याला जर त्याच्या प्रोबॅबिलिटीने गुणलं तर ती होते त्याची एंट्रॉपी म्हणजे ॲव्हरेज इन्फॉर्मेशन होते. हे लक्षात घ्या. आता बायनरी केसच्या संदर्भामध्ये म्हणजे बायनरी सोर्स म्हणजे b इज इक्वल टू 2 म्हणजे सिम्बॉलमध्ये दोनच आहेत 0 आणि 1. तर त्याचे प्रोबॅबिलिटी काय येईल तर आपण जर मागच्या स्लाईडमध्ये बघितलं आपण तर p ऑफ xi काय येईल, हाफ. हाफ का बरं, कारण दोनच हे आहेत 0 आणि 1 दोनच सिम्बॉल्स आहेत किंवा बिट्स आहेत. एकच बीट आहे आणि त्याच्या दोनच व्हॅल्यू शक्य आहे, एक तर 0 असू शकतो किंवा 1 असू शकतो. म्हणून 0ची प्रोबॅबिलिटी हाफ आणि 1ची प्रोबॅबिलिटी हाफ. म्हणून जर आपण इक्वेशनकडे गेलो तर मायनस हाफ इंटू लॉग टू द बेस 2 हाफ मायनस हाफ लॉग टू द बेस 2 हाफ म्हणजे दोघांची बेरीज होईल आणि ते येईल 1 बीट पर सिम्बॉल. म्हणजे एका सिम्बॉलमध्ये ॲव्हरेज इन्फॉर्मेशन 1 बीट असेल. आता सिम्बॉल काय असू शकतो, 0 किंवा 1, त्यात एकच बीट असू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कम्युनिकेशन चॅनलवरनं जाणार आहे. या कम्युनिकेशन चॅनलमध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्यात आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्यामध्ये नॉईज पण आहे. आता हा इफेक्ट ऑफ नॉईज ऑन द चॅनल आणि त्या चॅनलच्या नॉईजचा विचार केल्यावर आपल्याला चॅनलमधनं पास होणाऱ्या इन्फॉर्मेशनचा रेट आणि मॅक्झिमम रेट म्हणजे त्याची चॅनल कॅपॅसिटी हे लक्षात येणार आहे. नॉईजमुळे काय होतं, इलेक्ट्रिकल इंटरफरन्स येतो, अटेन्युएट होतो सिग्नल, त्यानंतर डिस्टॉर्ट होतो. या तिन्ही गोष्टी नॉईजच्या परिणामाच्या लक्षात घेतल्या
तर कुठल्याही चॅनलची बँडविड्थ ही निश्चित केलेली असते. कुठलाही चॅनल घ्या तुम्ही, त्यातनं विशिष्ट रेंज ऑफ सिग्नल, रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी पास होते, त्याला बँडविड्थ असं म्हणतात. आता एखाद्या चॅनलमध्ये नॉईज जास्त असेल तर नॅचरली त्याची बँडविड्थ कमी होईल, आणि एखाद्या चॅनलमध्ये जर नॉईज कमी असेल तर नॅचरली त्याची बँडविड्थ वाढेल. म्हणजे आणि या बँडविड्थवर आणि नॉईजवरच त्या चॅनलमधनं पास होणाऱ्या इन्फॉर्मेशनची कॅपॅसिटी अवलंबून असते. तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. सो कॅपॅसिटी इज द मॅक्झिमम रेट ॲट विच इन्फॉर्मेशन कॅन पास. ओके. सो these channels signals may be analyzed using signal bandwidth. सिग्नल बँडविड्थ जेवढी असेल तेवढ्याच फ्रिक्वेन्सी रेंजचे सिग्नल्स हे त्याच्यामधनं जातात. चॅनल मस्ट बी सुटेबल फॉर सिग्नल इट कॅरीज, इन पर्टिक्युलरली चॅनल बँडविड्थ आणि सिग्नल बँडविड्थ. म्हणजे सिग्नलची बँडविड्थ समजा जास्त असेल आणि चॅनलची बँडविड्थ कमी असेल तर सगळा सिग्नल त्या चॅनलमधनं पास होऊ शकणार नाही. तेच त्यांनी इथे दिलेलं आहे. सपोज सिग्नल हॅज फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्ज टू 3400 हर्ट्ज, म्हणजे टेलिफोन सिग्नल आहे. सो द बँडविड्थ इज 3 किलोहर्ट्ज. अँड सपोज वी आर युझिंग चॅनल हुज इफेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी रेंज इज फ्रॉम 1 किलोहर्ट्ज टू 9 किलोहर्ट्ज, म्हणजे त्याची बँडविड्थ झाली 8 किलोहर्ट्ज. आता जो आपण टेलिफोन सिग्नल सेंड करणार आहोत, इट्स बँडविड्थ इज 3 किलोहर्ट्ज, अँड द चॅनल विच वी आर गोइंग टू यूज, its bandwidth is 8 kilohertz. So definitely 3 kilohertz is lesser than 8 kilohertz. So this signal can be easily transmitted through this channel. फक्त आता 8 kilohertz यामध्ये कुठे नेमका तो 3 kilohertz बसवायचा, याच्यासाठी आपल्याला जो बेस सिग्नल आहे 3400 हर्ट्ज टू 3400 हर्ट्ज वाला जो टेलिफोन सिग्नल आहे, त्याला आपल्याला या रेंजमध्ये बदलवावं लागेल, म्हणून मॉड्युलेट करावं लागेल. आता ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन, त्यासाठी आपल्याला ॲनालॉग सिग्नलचं करावं लागतं. तो पार्ट आपला यापूर्वी झालेला आहे. ऑडिओ सिग्नल आणि व्हिडिओ सिग्नल हे ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्व्हर्ट केले जातात. तर इथे डायग्रॅममध्ये ॲनालॉग सिग्नल दाखवलेला आहे, त्याला सॅम्पल केलं जातं म्हणून सॅम्पलिंग सिग्नल दाखवलेला आहे. तर त्याला कशा पद्धतीने सॅम्पल केलं जातं बघा. हा पहिला सॅम्पल आहे. आता दुसरा सॅम्पल घेतला तर हा दुसरा सॅम्पल आला. बघा, सॅम्पलची हाईट खाली सेम आहे, पण जसे जसे सॅम्पल घेतले तसं तसं ॲनालॉग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडनुसार त्या सॅम्पल्सची हे बदलती आहे. हा तिसरा सॅम्पल आला, चौथा सॅम्पल, पाचवा सॅम्पल. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सॅम्पलिंग केलेला सिग्नल आणि ॲनालॉग सिग्नल हे ऑलमोस्ट सारखे आहेत. आता ही जी सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी आहे, ही फ्रिक्वेन्सी नायक्विस्ट रेटनुसार किती असली पाहिजे ते पण आपल्याला माहिती आहे. ॲनालॉग सिग्नलमधली हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्या दुप्पट सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. हे बघा, आता इथे निळी रेष दिसती आपल्याला सॅम्पलिंग सिग्नलच्या तिथे, एक्झॅक्टली ॲनालॉग सिग्नलसारखी आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आता प्रॉब्लेम काय आला, वी आर सॅम्पलिंग ऑफन इनफ नायक्विस्ट रेट, त्याच्यासाठी आला आहे की पुरेसा रेट आहे का, तर तो रेट हा ॲनालॉग सिग्नल फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट असला पाहिजे. सो सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी शुड बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 2 × f, हा मुद्दा आला पाहिजे. आता यातले काय प्रॉब्लेम असू शकतात की आपण जो काही सॅम्पल आहे तो त्याच्या जवळच्या लेव्हलला आपण असाइन करतो, त्यामुळे क्वांटायझेशन एरर येते. ती एरर पण आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. या लेव्हल्स इथे क्वांटायझेशन लेव्हल्स त्यांनी दाखवलेले आहेत, आणि त्यामुळे क्वांटायझेशन लेव्हल्सला घेतलेला सॅम्पल राऊंड करताना जी एरर येते त्याला क्वांटायझेशन एरर म्हणतात. आता हे सगळे मुद्दे म्हणजे नॉईजचा मुद्दा, बँडविड्थचा मुद्दा आणि ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन करताना येणाऱ्या क्वांटायझेशन एररचा मुद्दा लक्षात घेऊन आपल्याला चॅनल कॅपॅसिटी बघितली पाहिजे. द चॅनल कॅपॅसिटी रिप्रेझेंट्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी ट्रान्समिटेड बाय चॅनल पर सेकंड. टू अचीव दिस रेट of transmission, the information has to be processed properly and coded in the most efficient manner. याच्यासाठी शॅनन हार्टले थिअरम सांगितलेला आहे. दॅट लॉ अंडरस्कोअर्स द फंडामेंटल रोल ऑफ बँडविड्थ अँड सिग्नल टू नॉईज रेशो. म्हणून मी म्हटलं की नॉईजचा नेमका परिणाम
इन्फॉर्मेशन कॅपॅसिटीवर काय होतो चॅनलच्या ते या थिअरमने सांगितलेलं आहे. इट ऑल्सो शोज दॅट वी कॅन एक्सचेंज increased bandwidth for decreased signal power for a system with a given capacity. याचा अर्थ काय झाला? वी कॅन एक्सचेंज इन्क्रीज्ड बँडविड्थ, म्हणजे जर बँडविड्थ वाढवली तर आपल्याला सिग्नल पॉवर कमी करणं तेवढीच कॅपॅसिटीसाठी आपण हे करू शकतो. आता नायक्विस्ट थिअरम काय म्हणतो? सॅम्पल रेट मस्ट बी ॲटलिस्ट S इज इक्वल टू 2F. हे आपण बघितलं. सॅम्पलिंग फास्टर दॅन 2F डज नॉट यील्ड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. म्हणजे 2Fपेक्षा जर आपण जास्त रेटने सॅम्पलिंग केलं तर त्यामुळे काही फार आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गेन करतो असं नाही आहे, आयडियली अर्थात. वी कॅन रिगार्ड द सॅम्पल्स ॲज अ सेट ऑफ सिम्बॉल्स फॉर अ डिजिटल डेटा स्ट्रीम. हाऊ मच इन्फॉर्मेशन कॅन दिस सिस्टम कॅरी? देअर कॅन नॉट बी मोर दॅन 2F सिम्बॉल्स पर सेकंड. बरोबर आहे. जर आपण सॅम्पलिंग रेट आपला 2F ठेवला म्हणजे किती सॅम्पल्स पर सेकंड आलेत? 2F सॅम्पल्स पर सेकंड आलेत. आता आपल्याकडे Q क्वांटायझेशन लेवल्स असतील तर log टू द बेस 2 ऑफ Q बिट्स पर सॅम्पल हा झाला त्याची झाली इन्फॉर्मेशन. आणि त्याचा रेट काय आहे? S हा रेट आहे, म्हणून S इंटू log टू द बेस 2 इंटू Q हा झाला बिट रेट. आता Sची किंमत 2F आहे, म्हणून ते 2F इंटू लॉग ऑफ Q टू द बेस 2 बिट्स पर सेकंड हा रेट झाला. आता 2F म्हणजेच बँडविड्थ आहे, म्हणून बँडविड्थ इंटू लॉग टू द बेस 2 ऑफ Q. पण Q म्हणजे काय आहे? तर Q म्हणजे आहे इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन ही 1 प्लस S/N अशी दिलेली असते. हे या पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसेल. 1 प्लस S/N इज द इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? म्हणून ही Qच्या जागी जर आपण टाकली तर आपल्याला या ठिकाणी चॅनल कॅपॅसिटीचं इक्वेशन दिसतं. इट इज C इज इक्वल टू B इंटू लॉग टू द बेस 2 1 प्लस S/N, वेअर B इज द बँडविड्थ ऑफ द चॅनल, S इज द सिग्नल पॉवर, N इज द नॉईज. दिस इज कॉल्ड ॲज शॅनन-हार्टले थिअरम. आता याच्यावर सिग्नल टू नॉईज रेशोचा परिणाम होतोय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जर सिग्नल टू नॉईज रेशो वेगवेगळे असतील तर ही इन्फॉर्मेशन वेगवेगळी होईल, हेच याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता चॅनल कॅपॅसिटीचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा बँडविड्थ आहे 1.5 मेगाहर्ट्ज आणि सिग्नल टू नॉईज रेशो आहे 20 dB. मग 20 dBचं डेसिबलमधनं रूपांतर आपल्याला नॉर्मल रेंजमध्ये करायला पाहिजे, म्हणून -20 इज इक्वल टू 10 लॉग ऑफ S/N टू द बेस 10. म्हणून सिग्नल टू नॉईज रेशो काय आला? 100. 20 dB म्हणजे किती? 100. आता हा 100 आपल्याला त्या चॅनल कॅपॅसिटीच्या इक्वेशनमध्ये वापरायचा आहे. चॅनल कॅपॅसिटीचं इक्वेशन काय आहे? C इज इक्वल टू बँडविड्थ इंटू लॉग टू द बेस 2 इन ब्रॅकेट 1 प्लस S/N. S/N म्हणजे 100 आहे, सो 100 अधिक 1 इट इज 101. त्याचा लॉग टू द बेस 2 घ्यायचा असेल तर लॉग टू द बेस 10 घ्यायचा डिवायडेड बाय लॉग टू द बेस 10 ऑफ 2 घ्यायचा. ते इक्वेशन आपण पूर्वी बघितलं आहे. आणि गुणिले बँडविड्थ किती आहे? 1.5 इंटू 10⁶ म्हणजे 1.5 मेगाहर्ट्ज. तर याचं उत्तर येतं 9.99 Mbps म्हणजे 10 मेगाबिट्स पर सेकंड. ही झाली त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी जर सिग्नल टू नॉईज रेशो 20 dB असेल तर. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. अशा पद्धतीने चॅनल कॅपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता एखादं नॉईझी एक्झाम्पल आपण घेतलं तर इथे सिग्नल टू नॉईज रेशो समजा वाढलेला असेल. C इज इक्वल टू अ प्लेंटी ऑफ बँडविड्थ बट लॉट्स ऑफ नॉईज. सिग्नल टू नॉईज रेशो किती घेतलेला इथे बघा, तर 0.7 C इंटू नॉईज अपॉन S. आता वेगवेगळे जर आपण हे घेतलं, S इज व्हेरी व्हेरी लेस दॅन N, ही जर कंडिशन आपण टाकली तर 1 प्लस S/N याचा लॉग घ्यायच्याऐवजी डायरेक्टली आपण S/N घेऊ शकतो. त्या केसमध्ये बँडविड्थ ही 0.7 इंटू C इंटू N/S अशी असू शकते. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता समजा आम्हाला 1 Mbpsचा चॅनल कॅपॅसिटी पाहिजे
आणि सिग्नल टू नॉईज रेशो मात्र -10 dB आहे, तर त्या केसमध्ये आम्हाला बँडविड्थ ही 7 मेगाहर्ट्ज लागेल. आता सिग्नल टू नॉईज रेशो -10 dB म्हणजे खूप नॉइझी आहे तो, हे लक्षात घ्या आपण. आणि त्यानुसार 7 मेगाहर्ट्ज बँडविड्थ असलेला सिग्नल आम्हाला पाहिजे तेव्हा चॅनल कॅपॅसिटी 1 Mbps आम्हाला मिळेल. हे त्याच्या नॉईजच्या परिणामाचं उदाहरण आहे. पुन्हा एकदा रिवाइज करण्याच्या दृष्टीने चॅनल कॅपॅसिटी शनन हार्टले थिअरमच्या आधारे आपण समजून घेऊया. चॅनल कॅपॅसिटी इट इज द हायेस्ट अपर बाउंड ऑन इन्फॉर्मेशन रेट of arbitrary low bit error rate data that can be sent with a given average signal power S through additive wide Gaussian noise channel of power n, and it is given by C is equal to bandwidth into log of 1 plus signal to noise ratio to the base 2. So here is the example of telephone channel where the bandwidth is 3.4 kilohertz and signal to noise ratio is 1000. So the channel capacity is 34 kilobits per second. So here we end up our lecture, and here I declare that our first unit of digital communication is also complete. You please try to go through the videos shared with you, and in the coming lecture we will discuss the problems if you have in these video lectures, and we will try to go through certain question answers based on these topics. Thank you.